भाजपचे नेते निलेश राणेंनी मालवण शिवपुतळा दुर्घटनेवरून गंभीर आरोप केलेत। पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक अवघ्या 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचले होते। यावरून निलेश राणेंनी आता शंका उपस्थित करत नाईकांनी तर काही घडवलं नाही ना असा सवाल उपस्थित केलाय। ट्विट करत निलेश राणे यांनी वैभव नाईकांवर आरोप केलेत, त्यामुळे आता यावरून पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यांचाच माणूस कसा फुटला, लोकेशन कोणाचं काय होतं, कधीपासून हे सगळं टप्प्याटप्प्याने घडवत गेले आणि नंतर तो 1:18 जो पुतळा कोसळताना बघितला तो हवेमुळे कोसळला की नेमकं काही कालावधीपासून एक वेगळं षडयंत्र त्याच्या मागे होतं हे तुम्हाला काही दिवसानंतर मी तुमच्या समोर ठेवीन। खरं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असल्यानंतर त्या ठिकाणी पहिला मी गेलो। ही खरं तर मी त्या ठिकाणी या लोकप्रियते असल्यामुळे माझं अस्तित्व, माझं नातं, माझं हृदय या जिल्ह्यामध्ये, या मालवणमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्ये राहतो आणि त्यामुळे सुखदुःखाविषयी मी त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो। खरं तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कळलेला आहे आणि तोच भ्रष्टाचार तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काढून टाकल्याशिवाय राहणार नाही। मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला। महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला याची चौकशी झाली।